रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसानंतर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत। पेण तालुक्यातील दुर्शेत आणि खरोशी या पूरग्रस्त गावांमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी थेट जमिनीवर उतरून मदतीचा हात दिलाय। गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पेण तालुक्यातील दुर्शेत आणि खरोशी या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते। गावांमधील तब्बल 70% नागरिकांच्या घरात पुराचे पाणी साचल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले। घरातील संसारोपयोगी वस्तूंसह दैनंदिन जेवणासाठी लागणारे अन्नधान्य पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर उर्वरित धान्य भिजल्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत होते। या आपत्तीनंतर शासकीय स्तरावर पंचनामे सुरू असले तरी सरकारी मदत कधी मिळेल याची कोणतीही शाश्वती नव्हती। हीच गरज ओळखून सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष रोहित केणी यांच्या पुढाकारानं शेकडो मावळ्यांनी या दोन्ही गावांमध्ये धाव घेतली। प्रतिष्ठानच्या वतीनं पूरग्रस्त कुटुंबांना कांदे, बटाटे, तेल, मसाले, मीठ, तांदूळ, डाळी आणि लसूण यांसारख्या दैनंदिन जेवणासाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले। ऐन संकटाच्या काळात सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे पेण तालुक्यातून प्रचंड कौतुक होत आहे। तर मदतीचा हात मिळाल्यामुळे दोन्ही गावातील भावूक झालेल्या नागरिकांनी प्रतिष्ठानचे जाहीर आभार मानले आहेत।